नमस्कार, मी दीपांजली. मी आज धन्याची पावडर करणार आहे. 1 किलो मी त्यासाठी धने घेतलेले आहे बाजारातून आणून. आता आपण सर्वप्रथम हे धने सगळे साफ करून घेतले आहे मी आधीच, आणि त्याला सगळे साफ करून चांगले गाळून वगैरे पाखडून घेतलेले आहे आणि 2 दिवस उन्हात ठेवून चांगले कडक वाळू दिलेले आहे. आता आपण त्याची थोडंसं गॅसवर सेम आचेवर भाजून पावडर करणार आहे. सगळ्यात पहिले 2 दिवस त्याला चांगली ऊन देऊन द्यायची आणि साफ करायचं, कारण त्याच्यामध्ये खडे वगैरे असते आणि थोड्याफार काड्या वगैरे असते. त्याच्यानं आपल्याला साफ करणे आवश्यक आहे. आणि धने पावडर विकत आणल्यापेक्षा आपण घरची जे धने पावडर बनवतो याचा सेंट पण खूप छान येतो आणि ती 1 किलोपेक्षा थोडी आपल्याला जास्तही उतरते. आता आपण सगळ्यात प्रथम आता याला थोडं मंद आचेवर गरम करून घेऊया, म्हणजेच भाजून घेऊ. हे बघा, आता स्लो आचेवर मी थोडं भाजून घेते. ही थोडी आपली चांगली पिवळसर पण होते पावडर छान, आणि बाजारातल्यापेक्षा विकतच्या पावडरपेक्षा टेस्ट पण चांगली येते, सेंट चांगला येतो. अशा प्रकारे आपण थोडी भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी छानपैकी असं मंद आचेवर भाजून घेतलेले आहे. आता आपले हे भाजून झालेले आहे. आता आपण याला गॅसला बंद करू आणि 5 मिनिटं याला थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊ, कारण गरम गरम जर काढलं तर ते ओलसर होते, पाणी सुटते, थोडा घाम सुटते. म्हणून आपण थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर जर आपण धणे बारीक केले तर अगदी तो सुटसुटीत पावडर तयार होते. तशा प्रकारे आपण आता याला थंड होऊ देऊ, 5 मिनिटं साईडने ठेवू. आता आपले धणे हे थंड झालेले आहे. आता मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि पहा, अशा प्रकारे आपण पूर्ण धण्याची पावडर करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपली पावडर तयार झालेली आहे. मी भांड्यात काढून घेते. मग छान मस्त बारीक झालेली आहे, पाहू शकता तुम्ही, बाजारातल्यासारखी बिलकुल. आता आपण सगळीच पावडर तयार करून घेऊ अशा प्रकारे. आता अजून आपण पूर्ण पावडर करून घेऊ. विकत आणल्यापेक्षा धने बाजारातून आणून स्वस्तही पडतात आणि पावडरही खूप सारी होते आणि आपल्या घरी होते, सोयीस्कर पडते आणि सेंटही खूप छान येतो. हे बघा, अशा प्रकारे आपली धनिया पावडर पूर्ण तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.